राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या नवनीत राणांना निवडणूक आयोगानं दणका दिलाय। नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर तेलंगणाच्या शादनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय आणि राहुल गांधींना मतदान केलं तर ते थेट पाकिस्तानात जातं असं विधान नवनीत राणा यांनी केलं होतं। आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सचिन अंदुरे आणि शरद कळसकरवर गुन्हा सिद्ध झाला असून दोघांना 5 लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। 2013 साली नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली होती। तब्बल 11 वर्षांनंतर दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे। आरोपी क्रमांक 1 वीरेंद्र तावडे यांच्यावर कट कारस्थान करण्याचा आरोप होता। त्यांना निर्दोष मुक्त केलं न्यायालयाने। त्यानंतर आरोपी ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर यांच्यावर आरोप होता की त्यांनी आरोपीला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला। यांना सुद्धा आज न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। त्यानंतर विक्रम भावे यांना सुद्धा न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। असं सगळं असताना आरोपी क्रमांक 2 आणि 3 शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना 302 आणि 34 खाली दोषी व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आणि 5 लाख प्रत्येकी दंडाची सुद्धा शिक्षा केलेली आहे। दंड न भरल्यास 1 वर्षाची आणखी एक कारावास होईल असा आज आदेश झालेला आहे।